येवल्यातील ब्रँडेड कपड्यांचे भव्य शोरूम म्हणजेच कापसे रेमंड खास ग्राहकांसाठी सर्व नामांकित ब्रँडच्या शर्ट पॅन्ट व शूटिंग शर्टिंगवर 20% पर्यंतचा फ्लॅट डिस्काउंट तसेच लग्नसराईनिमित्त डिझायनर शेरवानी जोधपुरी सूट कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन तेही योग्य दरात उपलब्ध। ऑफर मर्यादित। आजच भेट द्या कापसे रेमंड कापसे पैठणीच्या शेजारी काळामार्गी रोड येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहतो आपण भारतीय जनता पार्टीच्या विजयी जल्लोषाची। 29 पैकी जवळजवळ 25 महानगरपालिकांवर भारतीय जनता पार्टीने एक हाती सत्ता मिळवल्यानं राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे। येवल्यात फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। भारतीय जनता पार्टी व महायुतीने राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी 25हून अधिक महानगरपालिकांवर सत्ता स्थापन केल्यानं सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यात देखील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जबरेश्वर खुंट या ठिकाणी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करत एकमेकांना पेढे भरवले। याप्रसंगी ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक समीर समदळिया, राजेंद्र परदेशी, नाना लहरे, चेतन धसे, बापू गाडेकर, धीरज परदेशी, दिनेश परदेशी, सचिन साबळे, विशाल काटवटे, दीपक टाकले, पंकज पहिलवान, नंदू कायस्थ, आशिष जानकरकर, ज्योती कपूर आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। आज महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। देवेंद्रजींवर या महाराष्ट्रातील जनतेने विश्वास ठेवलेला आहे। त्यापैकी उत्तर महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची नाशिक महानगरपालिका आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात एक हाती सत्ता नाशिक महानगरपालिकेची आली आहे। तसंच उत्तर महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत आणि निश्चितपणाने या महाराष्ट्रातील 25 महानगरपालिकेची भाजपची सत्ता आलेली आहे। फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या नगरांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा जनतेचा जो दाखवलेला विश्वास आहे तो सार्थ भारतीय जनता पार्टी ठरवेल। भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री फडणवीस साहेब व आपल्या विभागातून मान्य गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यात घवघवीत यश मिळवलं म्हणून येवलेकर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जबरेश्वर रोड इथे जल्लोष साजरा केला। मी सर्वांना पुढील कामासाठी शुभेच्छा व्यक्त करतो। माझे 2 शब्द महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये 25 महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीने आपल्या ताब्यात घेतल्याने हा संपूर्ण जल्लोष पूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेला आहे आणि मोदीजी नंतर फडणवीस साहेबांनी जी किमया दाखवली त्याचा हा मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे नाशिक महानगरपालिकेवर गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या बहुसंख्येने त्या ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले आहे। हे किमया देवेंद्र फडणवीस साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यामुळे झालेलं आहे। एवढंच। भारतीय जनता पार्टीने 29 नगरपालिकातून जवळजवळ 25 नगरपालिकेतून आपला वर्चस्व निर्माण केलंय। त्या निमित्ताने येवल्यातील सर्व आम्ही बीजेपी सदस्य इथे जल्लोष व्यक्त करत आहोत। धन्यवाद। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण, रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।